फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे ब्लॉगची तारीख काही माझ्या लक्षात नाही, पण आता स्टार्ट केला. तर इथे बघू शकता, स्वच्छ धुवून घेतले पॉपलेट आणि बांगडे हे 4च मिळाले. आणि मिस्टरांनी हे कोकम आगळ आणलेलं आहे. ते गेलेले मालवणला, म्हणजे त्यांच्या मित्राचं घर बघायचं होतं बांधलेलं, आणि किल्ला विजयदुर्ग वगैरे ते सगळं बघून आले. तर मग काय काय खरेदी केली तिकडून, हे कोकम आगळ, नारळ ते मी मागितले इकडे असे 40 रुपये, 45, तर तिकडे 25नी एक नारळ, मोठा नारळ पडला. पॉपलेटला छानसं हळद, मीठ, आणि फिशसाठी मी लिंबू लावायची बघा, त्याच्याऐवजी हे कोकम आगळ लावून घेतलेलं आहे. म्हणजे खूप छान लागते फिश तळल्या. मी बघायची दुसऱ्या व्लॉगमध्ये, मग यांना म्हणलं आपल्याला घेऊन या. मग कोकम आणले, काजू आणले, आणि पिकनिक पण झाली त्यांची 1-2 दिवसाची. आणि मासे पण आणायला सांगितलेले, पण मासे काय त्यांना वेळ नाही भेटला घ्यायला. मग हे आपल्या इकडचेच आहे, आमच्या खाली फिश मार्केटमधले. हे 4 बांगडे मिळालेले. तर हे मी 4 बांगड्यांचा रस्सा करू की काय, तर मी ओल्या असे बांगड्यांचं रस्स्यामध्ये ना सगळे काटे होतात, म्हणून मग ते फ्राय करून घेते. पहिलं ठरलेलं बांगड्याचं रस्सा बनवेल करी. हा मसाला करून घेतलेला आहे, कच्चंच सगळं मी वाटलेलं आहे. कांदा, खोबरं, टॅमॅटो आणि कोथिंबीर असेल तर जिरे, लसूण, आलं लसूण असं मी, आणि फोडणी देते कढईमध्ये. आता ह्याच्यात खूप वेळ तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते, बघू शकताय. आणि मला तिकडचा रस्सा बनवायला मालवणी मसाला पाहिजे होता. ते फिश करी बनवताना मालवणमध्ये असा नाही मसाला करत. ते लसणाची फोडणी देतात, आणि आपण खोबरं वगैरे वाटण घालतो ते नाहीत घालत. फक्त लसूण फोडणी देतात आणि रस्सा बनवतात, मसाला वगैरे त्यांचा ॲड करून. आपल्याला नारळ वगैरे खायची सवय लागली, म्हणजे मसाल्यामध्ये आपण जेव्हा हे वाटण बनवतो तेव्हा ओला नारळ वापरतो. हा आपला घरगुती मसाला. हे सर्व तेल सुटेपर्यंत आपण, कारण हे कच्चंच भाजून घेतो नेहमी, तर यावेळेस करी बनवण्यासाठी आपण सगळं कच्चं वाटण केले. आणि गरम पाणी हे करायचं करी बनवताना. तर हे मी साईडला गरम व्हायला ठेवलं. तर इथे बघू शकता, खूप छान असे आमसूल पण आहे. तर आपण कोकम आगळ पण टाकलेलं आहे त्याला लावताना, आणि टॅमॅटो पण वापरला आहे, आणि हे आमसूल पण 4 टाकलेले आहेत, म्हणजे टेस्टी होते ग्रेव्ही. तर अशा प्रकारे मी ग्रेव्ही बनवून घेते, आणि नंतर फिश फ्राय बनवते. बघू शकता, तुम्हाला जेवढं असं दाटसर आणि नाही तर पातळ कोणाला लागतं तसं बनवू शकता. तर मी ते मीडियम बनवते, कारण आता मी पॉपलेटचं टाकणार त्याच्यामध्ये. पॉपलेट करी बनवते, कारण बांगडा नाही बनवत, सर्व त्याच्यामध्ये काटे उतरले जातात. तर पॉपलेट छान पण लागतो,
आणि आता हे पॉपलेट कट नव्हते केलेले, फ्रायसाठी ठेवलेले, ते कट करून घेतले आणि करीमध्ये आपण उकळ आल्यानंतर टाकणार आहोत, कारण ते लगेच शिजले जातात आणि उतरून घ्यायचं लगेच. अशी बनलेली आपली पॉपलेट करी. आता आपण गरमागरम भाकरी करून घेतलेल्या आहेत ज्वारीच्या मस्तपैकी. आणि चपाती नाही, मी हल्ली बनवत जास्त भाकरीच खाते 2 टाईम, सकाळ संध्याकाळ. मग इथे मस्त अशा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. हे पॉट मी घेतले, तुम्हाला दाखवलं. हे सगळे मला ॲडव्हर्टायझिंगसाठी पण आले होते ऑफर. तुम्ही हे पण करा ॲड. तर मी यूट्यूबनुसार ते ॲड करण्यासाठी पण मला तिकडूनच त्या वस्तूंचं हे झालेलं आहे यूट्यूबकडून, की तुम्ही हे ॲड करा म्हणून. तर मी हे ॲडव्हर्टाईज केलेले होते बघा. हा एक भाकरीचा पॉट. त्यात आपण फिश फ्राय करण्यासाठी माझा घरगुती मसाला, आलं लसूण आणि हे आपण मॅग्नेट केलेले, हे आपण अगोदर पण सगळं लावून ठेवलं की खूप छान टेस्टी लागतो. आणि हे सगळं पूर्ण लावून घेऊया सगळ्या पॉपलेटला. पूर्ण आतून मसाले सगळे लावून घेतले बघा सगळ्यांना. आणि आता हा मी डोसा तवा वापरते कमी तेलासाठी. हे सगळे कमी ऑइलमध्ये फ्राय करून घेते. आपल्याला वेट लॉस पण करायचं आहे आणि टेस्टी जेवण पण जेवायचं आहे, म्हणून मी ऑइल कमीच प्रमाण केलेलं आहे. डीप फ्राय नाही करत, एकदम शालो फ्राय करत आहोत. हे 4 बांगडे मी फ्राय करून घेते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.
इथे बघू शकता आपण पॉटमध्ये ठेवलेले भाकरी ताटाला आपण सर्व लावून घेऊया. इथे बघा भाकरी, बांगडा, कांदा पाव, पॉपलेट करी. तर भात आपण नंतर खाणार आहोत. पॉपलेट फ्राय पण झालेलं आहे आणि मस्त तोंडाला पाणी सुटायला लागले बघून. चला आपण जेवून घेऊया. जेवून झाल्यानंतर आम्ही झोप वगैरे घेतली. संध्याकाळी आईज माझे झाले 2 वर्ष झाले माझ्या या नवीन चष्म्याला. आता पुन्हा मी मिस्टर बोलले त्यांचा घ्यायचा होता, तर बोलले तुझा पण घे. मला फ्रेम मला नाही होईना, माझी जुनीच फ्रेम ठेवली, फक्त ग्लास चेंज करून घेतले. मिस्टरांनी संपूर्ण चष्मा बनवून घेतला. तर इकडे आम्ही शॉपमध्ये आलो. पहिल्यांदा आईस चेकअप केले. माझे आहे तोच फ्रेम आहे, फक्त ग्लास चेंज केलेला आहे. तर इथे मी सगळे जुने भांडेवाल्याकडे द्यायचे होते. फिरून मी पहिले गरीब लोकांना देऊया म्हणलं वापरायला, तर ते काय लोक दिसले नाही, मग भंगारवाल्यालाच दिले. आणि हे सगळे घरामध्ये नवीन आणले. तर हे काही पेड प्रमोशन नाही आहे, मी पण घेतले. तर यूट्यूबकडूनच आलं, ते ॲडव्हर्टाईज करू शकता तुम्ही. तर हे पॉट मी भाकरीसाठी घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल मी भाकरी ठेवलेल्या. थँक्यू सो मच बोलते. असेच व्हिडिओला प्रेम देत राहा, प्रेम करत राहा, आनंद वाटा, आनंद लुटा. बाय बाय. पुन्हा भेटूया.